सन्माननीय भाऊ संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय रामभाऊ, कामगार संघटनेचे ज्यांच्याबद्दल प्रत्येक जण उठतो आणि तो त्यांचं नाव घेतो असे सुलतान भाऊ, रामकृष्ण सर, संघटनेचे सरचिटणीस विजय भाऊ, बाराम भाऊ, ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष अशोक भाऊ, उपाध्यक्ष राज्याचे दत्तू भाऊ, समोर बसलेल्या माझ्या सर्व भावांनो आणि बहिणींनो, तसेच सन्माननीय व्यासपीठ आणि सुनील भाऊ घरत, आपल्यामध्ये पत्रकार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचं सुद्धा आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. ज्यांनी त्या युनिटचा आढावा या ठिकाणी मांडला त्यांचं मनापासून अभिनंदन. की कामगार संघटना कशा पद्धतीनं काम करते हे या ठिकाणी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केला आणि भाऊने प्रत्येकाचं या ठिकाणी अभिनंदन केलं. खर तर प्रत्येक जण बोलत असताना त्याच्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास होता की उठला आणि बोललं असं नाही केलं. त्यांनी अभ्यास केला होता भाऊ. त्यांनी त्या काय बोलायचं याची पूर्वतयारी केली होती. अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रत्येकाने त्याची मांडणी केली. कामगार संघटनेच्या बाबतीत तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, परंतु मी थोडंसं का होईना या ठिकाणी संघटनेच्या बाबतीमध्ये सांगायला उभा आहे. आपल्याला त्याची माहिती असली पाहिजे की साधारणतः 1919च्या दरम्यानमध्ये वसई तालुक्याच्या दैसर गाव जे आहे त्या दैसर गावामध्ये क्रांतीची ठिणगी पडली आणि या परिसराचा जो माणूस होता त्याला कधीही प्रकाशाची जाणीव झाली नव्हती आणि भाऊताईंच्या रूपानं हा एक आशेचा किरण या परिसरातल्या गरिबाला दिसला. 1979ला विधायक संसदेची स्थापना केल्यानंतर विधायक संसदने 4 वेठबिगार मुक्त केले आणि हे वेठबिगार मुक्त केल्यानंतर जेव्हा शासकीय अधिकाऱ्यांकडे भाऊताई जायचे आणि त्यावेळेला भाऊताईंच्या लक्षात आलं की विधायक संसद मुलं आपण यांचं काम करू शकत नाही आणि त्यासाठी ट्रेड युनियनची गरज आहे आणि म्हणून 1982ला श्रमजीवी संघटनेची स्थापना झाली. आणि 1982ला जेव्हा श्रमजीवी संघटनेची स्थापना झाली त्यावेळेला या परिसरातला जो काही अंधारामध्ये खितपत पडलेला जो काही गरीब समाज होता, श्रमजीवी समाज होता, त्यांना भाऊताईनं उभं करण्याचं काम केलं. ज्याला जनावरांपेक्षाही वाईट वागणूक होती त्याला माणसासारखं सन्मानाने जगायला शिकवलं. मला आठवतं की ज्या पद्धतीनं संघटना वाढत होती तसा विरोध सुद्धा तेवढाच होत होता. 1982ला जेव्हा संघटनेची स्थापना केली त्यावेळेला या संघटनेचं नाव काय ठेवायचं याच्यावर सुद्धा खूप मोठा विचार झाला आणि म्हणून सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये या संघटनेमध्ये आदिवासी असले तरी सुद्धा नाव श्रमजीवी संघटना बनवून ठेवलं. आणि त्याच्या मागचा एकमेव उद्देश असा होता की श्रमजीवी संघटनाच का, तर या संघटनेमध्ये जो मेहनत करतो, जो श्रम करतो, जो काम करतो तो प्रत्येक जाती धर्माचा माणूस या संघटनेचा सभासद असेल आणि म्हणून आपल्या संघटनेचं नाव श्रमजीवी संघटना ठेवलं. मी तुम्हाला सांगितलं की ज्या पद्धतीने विरोध होत होता त्या पद्धतीनं या परिसरातला अशिक्षित समाज, एकही अक्षर न शिकलेला, त्यांचा पाया बांधण्याचं काम भाऊताईंनी केलं आणि हा पाया एवढा मजबूत होता की अनेक संकट आली या संघटनेवर. म्हणजे संघटना संपवण्यासाठी 302 सारखा मर्डर सारखा गुन्हा दाखल आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांवर झाला आणि या परिसरातल्या प्रस्थापितांना वाटत होतं की आजच्या नंतर संघटनेचं नाव कोणी घेणार नाही, संघटना संपलेली. कारण 3-4 महिने एकही संघटनेचा कार्यकर्ता दिसत नव्हता. परंतु ज्या पद्धतीनं संघटनेच्या कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण या ठिकाणी ताई घेत होत्या, कारण भाऊने या ठिकाणी या ठाणे जिल्ह्यामध्ये याला परवानगी नव्हती, आणि ज्या पद्धतीनं ताई लोक आपल्या झोन प्रमुख असतील, गाव प्रमुख असतील यांना बोलून प्रशिक्षण घेत होत्या आणि ज्यांना वाटत होतं की ही संघटना संपली, ज्यांनी स्वप्न बघितलं होतं. आणि म्हणून त्या वर्षीच्या 15 ऑगस्टला सर्वात जास्त लोक ही 15 ऑगस्टला हजर राहिले आणि दाखवून दिले की संघटना संपवण्याची कोणाच्यामध्ये ताकद नाही. मला आठवतं की त्याच्यानंतर कामगार क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे आणि मला तुमचा मीरा भाईंदरचा पहिला मोर्चा आठवतो, साधारणतः 2006 असेल. त्या मोर्चामध्ये मी स्वतः उपस्थित होतो. मोर्चा ज्या वेळेला आपल्या ज्या सभेच्या ठिकाणी जाऊन थांबला आणि भाऊने जाहीर केलं की आमच्यातले 2 प्रमुख, आमच्यातले 2 कामगार
तिथल्या ठेकेदारांनी पलून नेऊन ठेवले होते. त्याच्यातले इरफान भाऊ या ठिकाणी आहेत मला वाटतं, बरोबर ना, आणि महेश भाऊ अशा दोघांना गायब केलं होतं. भाऊने त्या ठिकाणी जाहीर केलं की जोपर्यंत दोघे इथे येत नाही तोपर्यंत चर्चा होणार नाही, ते पहिल्यांदा आले पाहिजेत. शेवटी त्यांना सोडावं लागलं आणि थोडस हलत डुलत इरफान भाऊ आणि बाकी ते महेश भाऊ त्या सभेच्या ठिकाणी आले आणि त्याच्यानंतर सभा झाली, लक्षात घ्या. आणि तेव्हा कामगार क्षेत्रामध्ये आपलं पहिलं पाऊल पडलं. आता तिथल्या ठेकेदारांना माहिती नव्हतं की संघटनेच्या पुढे कोणाचंही चालत नाही. इथं विराटचं आपल्याला सर्वांना माहिती होतं की विराटची दहशत मोडण्याचं काम फक्त संघटनेने केलं, बाकी कोणी केलं नाही. आणि म्हणून संघटनेवर अनेक संकट आले, परंतु त्या प्रत्येक संकटाला तोंड देण्याचं काम, त्याच्यावर मात करण्याचं काम जो माझा अशिक्षित बांधव होता त्या अशिक्षित बांधवांनी तेव्हा केलं. आणि म्हणून संघटना उभी राहिली आणि म्हणून सुरेश एंजळला या पालघर जिल्ह्याचा अध्यक्ष होता आला नाही तर होता आलं नसतं. संघटनेच्या बाबतीत मला आणखी महत्वाच्या एक दोन गोष्टी सांगायच्या की ज्या ज्या वेळेला कामगार संघटनेचं आंदोलन असेल त्यावेळेला प्रत्येक वेळेला संघटनेची भूमिका त्याच्यामध्ये राहिली आणि संघटनेचा सभासद तुमच्या त्या आंदोलनामध्ये जाणीवपूर्वक उपस्थित राहतो. मग ते वाड्यातलं कुठलंही युनिटचं आंदोलन असू द्या किंवा एखाद्या महापालिकेवरचं आंदोलन असू द्या, संघटना प्रत्येक वेळेला या कामगार संघटनेला ताकद देण्याचं काम करते. आणि म्हणून श्रमजीवी संघटना आणि कामगार संघटना ही नावं जरी वेगळी असली तरी आपलं प्रतीक मात्र एक आहे आणि ते फक्त जिंदाबाद, लक्षात ठेवा. आणि म्हणून आम्ही एक आहोत. आम्ही जरी संघटना वेगळ्या असतील तरी सुद्धा या संघटना वेगळ्या नाही. आणि कामगार क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने मला अनेक आंदोलन आठवतात. मंगेश भाऊ तुमचा फोटो ज्या वेळेला पेपरला आला त्यावेळेला मला वाटतं की अनेकांनी बघितलं असेल की तुम्ही कशा पद्धतीने कपडे काढले होते. मला आणखी एक सातिवलीतलं आंदोलन आठवतं, तेव्हा आपली कामगार संघटना नव्हती, परंतु काही त्यावेळेला सुद्धा या वाली परिसरातले कामगार आपल्याकडे यायचे. आणि म्हणून एका कंपनीमध्ये भाऊ गेले चर्चेला, सर्वच्या सर्व मागण्या झाल्या. एका मागणीवर अडून राहिलं की हे मला मान्य नाही करता येणार आणि ती मागणी होती की कामगारांना कपडे द्या. त्या मालकाने सांगितलं की मला परवडणार नाही. आता नाही परवडणार, पोलीस मध्यस्थी करीत होते की नाही तो मला काही केलं तरी मिळणार नाही. त्याच्यानंतर भाऊने सांगितलं ठीक आहे, नसेल तुम्हाला परवडत तर जाऊ दे. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीमध्ये भाऊने त्या कामगारांना एकत्र केलं आणि सांगितलं की बाबा तो कपडे द्यायला तयार नाही, काहीतरी केलं पाहिजे. आणि मग भाऊने एक आयडिया दिली. जेवून जेव्हा वेळेला कंपनीचं काम सुरू झालं त्या वेळेला तो मालक धावत बाहेर आला ना भाऊला सांगायला लागला की हे बघा ना हे काय करतात, तुम्ही त्यांना समजावा. तेव्हा भाऊने त्यांना सांगितलं की तुम्हाला कपडे द्यायला जमत नाही, आम्हाला कपडे घालून काम करायला जमणार नाही कारण ते खराब होतील, म्हणून आम्ही आता असं काम करणार. आणि शेवटी त्या मालकाला त्या ठिकाणी ड्रेस द्यावे लागले. अशा पद्धतीची वेगवेगळी नवनवीन आंदोलन झाली. हा जरी मागचा इतिहास असेल तरी मला तुम्हाला मनापासून सांगायचं, मी संघटनेच्या कार्यकर्त्यांना संघटनेच्या लोकांना अनेक वेळेला गमतीत सांगतो आणि ते तुम्हाला सुद्धा सांगतो की आजारी पडल्यानंतर जर डॉक्टरकडे फरक पडला नाही तर आपण कुठे जातो, भक्ताकडे जातो ना. अरे जातो का नाही? बरेच जण जातात, मान्य करणार नाही कारण अंधश्रद्धेचा विषय आहे. आणि भक्ताकडे गेल्यानंतर त्याची मानसिकताच बनलेली असते की त्याच्याकडे गेल्यानंतर मी बरा होईल, कारण एक्सरे काढले रिपोर्ट नॉर्मल, रक्त तपासलं रिपोर्ट नॉर्मल, सोनोग्राफी केली रिपोर्ट नॉर्मल, काहीच नाही, सर्व नॉर्मल. आणि मग कोणीतरी सांगतो की त्या बाहेर तो काहीतरी असेल तू जाऊन बघ. आणि तो जेव्हा जातो त्यावेळेला पहिले सारखे बघत राहिले ना, त्याचे फार हुशार आहेत, ते एवढे चालक आहेत की डायरेक्ट सांगतात का फार कठीण होता, कसा मानलाय ते मला माहिती आहे, लांबचा नाही बाजूचा. आता तो पण विचारतो तो बाजूला तर बहिणीचाच घर आहे, इकडे काकाचा घर आहे, म्हणजे लावून दिली ना भानगड. आणि त्या वेळेला तो सांगतो की फार कठीण होता, मी बांधलाय. मग तो सांगतो कधी कधी 4 पायाचा कापायला लागेल कारण कठीण होता, पण 4 पायामध्ये कधीतरी वाघ कापायला लागेल किंवा हत्ती कापायला लागेल. ऐकलंय का तुम्ही? अरे ऐकलंय का नसेल? तो पण 4 पायाचा, बोकड पण 4 पायाचा आणि वाघ पण 4 पायाचा, हत्ती पण 4 पायाचा आहे ना. का नसेल मागितलं सांगा बरं? हा ऐकणार नाही ना तो, का तर तो ताकदवर आहे, लक्षात घ्या. मला तुम्हाला सर्वांना आवाहन करायचे की आतापर्यंत आपली जी ताकद आहे ही ताकद आणखी वाढवण्याचं काम आपल्याला प्रत्येकाला करावं लागेल. वाघासारखी हत्तीसारखी ताकद आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आपल्याकडे जर वाईट नजरेने बघण्याची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे. ज्यांना वाटत होतं की कोंबड्या बकऱ्यासारखे जो उठतो तो आपल्याला कापत होता. आणि म्हणून कामगार संघटनेच्या झेंड्याखाली तुम्ही एकत्र आलात, आपली एकजूट तुम्ही सिद्ध केली, परंतु ही एकजूट वाढवण्याचं काम करायचं. तुम्ही बघत असतील की कामगार कायद्यांमध्ये अनेक बदल होत आहेत आणि ते जरी सांगत असतील की ह्याच्यामध्ये कामगारांचा फायदा आहे, असं काहीच नाही.
तर कामगारांच्या फायद्याच्या नावानं मालकशाहीच्या बाजूने कसे कायदे करता येतील ही परिस्थिती आता सुरू आहे. म्हणून आपल्याला मजबूत व्हावं लागेल, स्ट्रॉंग व्हावं लागेल, वाघासारखी हत्तीसारखी ताकद आपल्यामध्ये यावी लागेल. आणि त्यासाठी ज्या पद्धतीने वाडा तालुक्याच्या आपल्या त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की 35 ची आम्ही 70 युनिट करू, त्याच्यापेक्षा वाढवण्याचं काम करू. असंच आपल्याला महापालिका क्षेत्र असू द्या किंवा रिक्षा युनियन असू द्या किंवा जे ज्या ठिकाणी शोषण होतं त्या शोषणावर आपल्याला प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याचं काम करायचं आहे. आणि म्हणून संघटनेचं अनेक उदाहरणं आहेत. संघटनेचा इतिहास भयानक, संघटना सहज वाढली नाही. अनेक वेळेला आपण सहलीला जातो, कधीतरी मला वाटतं की भाऊ यांना सुद्धा ती एकदा सहलीला नेण्याची गरज आहे आणि तुमच्यापैकी जावं, तिथे एकही रुपया देण्याची गरज नाही. आणि अंबानी पण जाऊ शकत नाही कारण त्याला घेतलंच जाणार नाही. असं एक ठिकाण आहे तिथे पैसे द्यावे लागत नाही, काहीच नाही, जेवण पण फुकट मिळतं. मी 2 वेळा गेलो, एकदा पालघरला आंदोलन झालं तेव्हा आणि एकदा वसई विरार महानगरपालिकेचं आंदोलन झालं. अशा 2 वेळेला त्या सहलीला 7-7 दिवस ठाण्याच्या कारागृहामध्ये जाऊन आलोय. मला वाटतं की ते सुद्धा एकदा यांना सहल दाखवण्याची गरज आहे. त्याचं कारण आहे की जसे जसे घाव आपल्यावर पडतील तसा तसा प्रत्येक माणूस मजबूत होतो. आणि म्हणून ते घाव सोसण्याची ताकद आपल्यापैकी प्रत्येकाने ठेवली पाहिजे. फक्त कामगार म्हणून बघू नका, तर माझ्या आजूबाजूला कोणावर अन्याय होतो का, अत्याचार होतो का याचा सुद्धा विचार करण्याची आहे. असं जर आपल्याला अन्याय दिसत असेल तर तात्काळ त्या ठिकाणी तुटून पडलं पाहिजे. नसेल तर संघटनेच्या कार्यकर्त्यांना तर निरोप पोचवला पाहिजे, सांगा की भाऊ या ठिकाणी असं चाललंय, मग येऊन काहीतरी केलं पाहिजे. संघटनेचं नाव लक्षात घ्या की ज्या वेळेला एखादं पत्र जातं त्या वेळेला त्या मोर्चाची वाट बघत अधिकारी बसत नाही, पहिल्यांदा बोलवतात की या आपण चर्चा करू. आणि मला अभिमान वाटतो सांगायला की ज्या वेळेला पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली, राष्ट्रवादी असं एकत्र सरकार होतं, विक्रमगडला एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षाने मांडलं की सत्ता महाराष्ट्रामध्ये आपली आहे, पालघर जिल्हा परिषदेवर आपली सत्ता आहे, आपला उपयोग काय, सगळं चालतं ते फक्त संघटनेचं चालतं, आपलं चालत नाही, फक्त संघटनेचं चालतं. आणि त्याच्या मागचं एकमेव कारण की संघटनेमध्ये असलेली निस्वार्थी लोक. लक्षात ठेवा, अशिक्षित लोक, फाटक्या कपड्यातली लोक, परंतु संघटनेसाठी जीव द्यायची वेळ आली तरी सुद्धा जीव देतील असे एकनिष्ठ असलेले आपले कार्यकर्ते, आपले सभासद. आणि म्हणून जेव्हा जेव्हा कामगार संघटनेला संघटनेची गरज लागेल तेव्हा तेव्हा तुमच्या बरोबर, तुमच्या पुढे कदाचित श्रमजीवी संघटनेची हे कार्यकर्ते, हे लोक उभे राहतील. परंतु एकजुटीची ताकद वाढवली पाहिजे. आणि तुम्हाला सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जिंदाबाद सर्वांना.